घेवपाचे कारण म्हणल्यार काल मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचो स्टेट प्रेसिडेंट आणि प्रेस कॉन्फरन्स घेऊन गोयच्या जनतेक दिशाभूल करपाचो आणि एक प्रयत्न केला. ते तुमच्या मुखार हाडपाक आमच्या मदीं आज आसात दक्षिण गोयचे खासदार कॅप्टन विरियाटो फर्नांडीस, अल्दोनेचे आमदार तसेच आमचे सिनियर लॉयर एडवोकेट कार्लोस फरेरा, गोय प्रदेश काँग्रेस कमिटीच्यो जनरल सेक्रेटरी बाय मनीषा उसगांवकर, गोय राज्याच्यो महिला अध्यक्षा दोतोर प्रतीक्षा खलप. आता गेल्ली 12 वर्सां आम्ही देशान फक्त झुमले पहिले. नरेंद्र मोदीन पावराक येवपाक जी आश्वासना, जी फटिंगाची आश्वासना ताणे देशाच्या जनतेक दिली ती एक एक करून उघड जाता. ताणे सांगले अच्छे दिन येतले, ताणे सांगले तुमच्या खात्यान 15 लाख येतले, ताणे सांगले वर्साक 2 कोटी रोजगार दितलो. पण आज जेन्ना ऑलमोस्ट 12 वर्सां जाली आणि ताशी कसलीच येवजण आज जेन्ना सक्सेसफुल जायना, तेन्ना लोकांक दिशाभूल करप, लोकांक मिसगायड करप आणि इलेक्शन स्टंट म्हणून तांणी आणि एक प्रयत्न केलो देशाच्या महिलांक दिशाभूल करपाचो. आम्ही पहिले की पार्लमेंटात एक स्पेशल सेशन आपयले आणि सांगले की वुमन रिझर्वेशन बिल हे आम्ही हाडटात आणि ताजेर हे सेशन जाले इन द मिड्स ऑफ 2 स्टेट्स गोइंग फॉर इलेक्शन. आता मॉडेल कोड ऑफ कंडक्ट ह्या देशाच्या प्रधानमंत्र्याक लागता काय ना हो एक व्हडलो प्रश्न पडटा. वेस्ट बेंगॉल आणि तमिळनाडूचे अजूनही इलेक्शनां जावना. त्या राज्यात मॉडेल कोड ऑफ कंडक्ट हे चालू असा, पण या देशाचो प्रधानमंत्री इतल्या लोअर लेवलाचेर पावला की ताणे पार्लमेंट सेशन जातकीच एक प्रेस कॉन्फरन्स घेतली रातचे 8:30 वरांचेर. देशाचो प्रधानमंत्री म्हणटा तो जेन्ना देशाक संबोधित करता तेन्ना मॅटर ऑफ नेशन्स इम्पॉर्टंट जर आसत जाल्यार प्रधानमंत्र्यान एड्रेस करचें आसता. पूण आमी पयले की 59 मिनिटाच्या भाशणात ताणे जवळपास 50 फावटी तो काँग्रेसीचें नाव घेता. हाजे वयल्यान सिद्ध जाता की ती प्रेस कॉन्फरन्स वॉज ऑन काँग्रेस पार्टी. ताज्या उपरांत देशान सगळ्या राज्यांनी सगळे मुखेलमंत्री जे जे 21 राज्यांत तांची जे सरकार आसा त्या राज्यांनी तांचे चीफ मिनिस्टर्स अलॉंग विथ द स्टेट प्रेसिडेंट प्रेस कॉन्फरन्स सेम नरेंद्र मोदीची नॅरेटिव्ह या राज्यांनी चलोवपाक सोदता. वी कंडेम द प्रेस कॉन्फरन्स ऑफ द चीफ मिनिस्टर विच ही हेल्ड येस्टरडे. हांव निषेध करता की एक राज्याचो मुख्यमंत्री अंधभक्त लोकांक कसो दिशाभूल करून फटिंगपणा तुमच्या मुखार दवरता. हे आमचे खासदार आणि आमचे आमदार तुमच्या मुखार दवरतले. पूण एक गोष्ट हांव गोंयकारांक सांगपाक सोदता. कालच्या प्रेस कॉन्फरन्सात जेन्ना पत्रकार भावांनी मुख्यमंत्र्याक प्रश्न केलो तेन्ना तेणे सांगले की हे वुमन रिझर्वेशन बिल काँग्रेस पार्टी घराणेशाही करपाक लागून हे बिल तांणी ओपोज केले म्हणून. मुख्यमंत्र्याक याद करून दिवपाक सोदता की काल तुझ्या डाव्या सायडीक पळय जी कोण तुझी आमदार बशिल्ली ते फॅमिली राज्य न्ही. गोवाणी बायल आमदार आसात पोरी आणि वाळपय. लोबो मायकल लोबो दिलेला लोबो हे फॅमिली राज्य न्ही. बाबूश मोन्सेरात आणि जेनिफर मोन्सेरात आणि आता चलो मेयर हे फॅमिली राज्य न्ही. तुवें उल्लेख केलो की महिलांक आमी काँग्रेस पार्टी रिस्पेक्ट करना. सोहम नायकाचो बापूय कोण? कुडचड्यार जी केस जाली ताजो बापूय जो काउन्सिलर भारतीय जनता पार्टी जाणे पणजेन एक प्रेस कॉन्फरन्सीन सांगले की 35 वर्सां आपूण भारतीय जनता पार्टीचो कार्यकर्तो. ताजेर तुम्ही कांयच उलयले ना. ताणे सगळे मायनर चलयांचेर जे अत्याचार केले ताजेर कितें? ताजेर हो मुख्यमंत्री कित्याक उलयना? सिद्धी नायकाची केस हाजेर मुख्यमंत्री कित्याक उलयना? आणि लास्टाक जेन्ना पत्रकार भावांनी ताका प्रश्न केलो
की तुझ्या कॅबिनेटान जर तर तुमका खरेंच जर महिलांक जर तर आरक्षण दिवपाक जाय, महिलांक जर तर सन्मान करपाक जाय, जाल्यार तुवें अजूनही महिला मंत्रीपद कित्याक दिवंक ना, जाल्यार तो इरिस्पॉन्सिबल लज नाशिल्लो स्टेटमेंट करता की आपल्याच सरकारान आपूण पयलीं महिला आपली मंत्री आशिल्ली म्हणून ताका याद करून दिवपाक सोदता. काँग्रेसीच्या वेळारूय आदी काँग्रेसीच्यो महिला मंत्री आशिल्ल्यो. भारतीय जनता पार्टीन सांगचें की राज्यान तशेंच देशान भारतीय जनता पार्टीच्यो कितल्यो महिला अध्यक्ष जाल्यो, नॅशनल आनी स्टेट हाचो आंकडो तांणी दवरचो. आज मोदीच्या कॅबिनेटान 72 मिनिस्टर आसात, तातूंतले फक्त 7च महिला मंत्री, म्हटल्यार कितले आसा ते 9.7%. एनडीएचे आज फकत एकूच महिला चीफ मिनिस्टर आउट ऑफ 21 चीफ मिनिस्टर्स. भारतीय जनता पार्टीचे आमदार जर तर आज आम्ही नेशन वाईड पळयत जाल्यार 1654 म्हणजे 1654 महिला भितर फक्त 164च महिला, विच इज अबाउट 9.9%. 7 वुमन आउट ऑफ 72 मिनिस्टर इज ओनली 9.7%. आणि गोय राज्यात जेन्ना तुझेकडे आज 3 महिला आमदार आसा तेन्ना एकूय तू मंत्रीपद कित्याक दिना. काँग्रेस पक्षान या देशाची पहिली प्रधानमंत्री महिला काँग्रेस पक्षान दिली. ताच्या उपरांत फर्स्ट वुमन चीफ मिनिस्टर सुचित्रा कृपलानी ही काँग्रेस पक्षान दिली. आज या देशात पहिलो प्रेसिडेंट श्रीमती प्रतिभा पाटील हे काँग्रेस पक्षान दिली. सो म्हाका दिसता पहिली आनी आपले घर पोवचे, पहिली ताणी आपली कर्मां पोवची आणि मागीर ताणी काँग्रेस पक्षाचेर उलोवचे. आज आमी सगळ्या राज्याचे जर तर पळोवपाक वचत जाल्यार उत्तर प्रदेशान 52 पैकी फक्त एकूच महिला मंत्री आसा. मध्य प्रदेशात 31 पैकी एकूच महिला मंत्रीपद आसा. राजस्थानात 25 पैकी 2 आसात. महाराष्ट्रात 42 पैकी 4 आसात. गुजरातात 26 पैकी 3 आसा. बिहारात 30तल्यो फक्त 2, ओडिसात 16तल्यो फक्त 2, हरियाणात 14तल्यो फक्त 2, आसामात 16तल्यो फक्त 1, छत्तीसगडात 13तल्यो फक्त 1, उत्तराखंडात 9तल्यो फक्त 1 आणि गोय राज्यात 12 मंत्री पदातले महिला 0. हाज्या वयल्यान दाखोवन दिता की भारतीय जनता पार्टी महिलांक रिस्पेक्ट करना आणि जी काल ताणी प्रेस कॉन्फरन्स घेतली हे फक्त लोकांक दिशाभूल करप. आय कंडेम द प्रेस कॉन्फरन्स ऑफ चीफ मिनिस्टर yesterday and I would request now Captain Viriato Fernandes to put more light on this women reservation bill, who was a part of the discussion of that special session which happened in Delhi. नमस्कार. हालीच बजेट सेशन आशिल्ले, which was a long session. 27 जानेवारीचेर स्टार्ट जाल्ले आणि एप्रिलाचे 2 तारखेर काबार जाल्ले. ते 4 तारखेर एप्रिल पासून चालपाचे आशिल्ले. हांव कित्याक सांगता, कित्याक जेन्ना एंडाक आयले आमी, एंड ऑफ मार्च, तेन्ना सेक्रेटरी जनरलाची सगळ्याक नोटिफिकेशन आयले, सॅटर्डे संडे विल बी वर्किंग. कित्याक आमकां टाइम ना, मदीं हॉलिडे आयिल्ली, तर टाइम ना. कित्याक 5 राज्यांनी इलेक्शन जावपाचें आसा. 5 राज्यांनी, केरला, तामिळनाडू, पुडुचेरी, वेस्ट बेंगॉल आनी आसाम. सो सगळे एमपींक आपापणाच्या राज्यात वचपाक जाय प्रचार करपाक. सो आमी बेगीन काबार करतले. 2 तारखेर एप्रिलाक काबार केले. व्हेरी इम्पॉर्टंट. एमपींक राज्यांनी वचपाक जाय प्रचार करपाक. सो आमी कितें आसा बिझनस ते बेगीन काबार करया. दॅट मिन्स सरकारान नोट केल्ले की आमकां सगळ्यांक वचपाक जाय. बरी खबर.
जाल्यार सडनली प्रधानमंत्री जेन्ना केरला आसा आपणाच्या स्पीचीन ताजे मे बी स्लिप ऑफ द टंग जाले आनी ते तोंडांतले आयले आमी स्पेशल सेशन मागतले बायलांक रिजर्वेशन दिवपाक हे ताजे तोंडांतले आयले आनी एक आमकां नोटिफिकेशन येता की 16, 17, 18 देर इज अ स्पेशल सेशन ऑफ पार्लमेंट. कित्याक ते सांगिना एंडाक पासून आमकां सांगूंक ना वाय दी स्पेशल सेशन हे कित्याक लिपोवन दवरलेली. वाय आर यू नॉट टेलिंग द मेंबर्स ऑफ पार्लमेंट कित्याक पार्लमेंट इज द टेम्पल ऑफ डेमोक्रेसी वेर आख्ख्या भारताचे बरे वायट कितें आसा तितले थंय डिस्कशन जावपाक जाय आनी सगळे एमपी रुलींग ना ओपोजिशन तांकां कॉन्फिडन्सान घेवन ते जावच्या पयलीं सगळे पार्टीचे जे लिडर आसता तांचे कडेन एक मिटींग जाता बिझनस एडवायझरी कमिटी आसता आनी थंय ते सांगता आमी हे बील हाडपाचें आसा हाचे बिलान हे आसा आमकां तुमचो समर्थन जाय. दिस इज अ नॉर्मल प्रोसिजर. कित्याक ताणें सांगलें इम्पॉर्टंट बील बट इम्पॉर्टंट बील तेच सांगिना फक्त ताचे तोंडांतले भायर आयले केरळाक प्रचार करतना. सो आमकां खबर कमली कितें तरी आसा विमेन रिजर्वेशन बट विमेन रिजर्वेशन बील पास जालें सप्टेंबर 2023 युनॅनिमसली बील पास जाल्लें. सो हे कसलें बील हाडूंक सोदता. मागीर भितरली खबर गमली आमकां डिलिमिटेशन बील हाडूंक सोदता. डिलिमिटेशन. सो जेन्ना 15 तारखेर आमी सगळे पावले दिल्ली 16 तारखेर पार्लमेंट कमेंट जालो इकरान आमकां कळून येता 3 बिलां कन्सर्न मिनिस्टरांनी मांडली. वन वॉज the 131st Constitution Amendment Bill, जे विमेन्स रिजर्वेशन बिल ताका नारी शक्ती वंदन अधिनियम म्हणटा पळय ते हे एक बिल जे ऑलरेडी पास जाल्ले 2023. दुसरें डिलिमिटेशन बिल. डिलिमिटेशन बिल. तिसरें म्हणटा युनियन टेरिटरीज लॉज ते आमकां लागना म्हणून ते हांवें हाडूंक ना बट ही 2 बिलां आमी कित्याक ही आख्खी बिलां हाडल्यात. जशें आमचे अध्यक्षान सांगले चीफ मिनिस्टरान प्रेस कॉन्फरन्स घेतले हांव गॅरंटीन सांगता ताणें बिलां वाचूंक ना आनी हांव ताका निमंत्रण दिता यो खंय बसया हांव तुका एक्सप्लेन करता. तूं आनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतलो ते बी दम आसा जाल्यार आनी यू वील रियलायज तुजे पळय बॉसीस आसा दिल्ली सरकार तांणी सगळ्या लोकांक इंडियेचे फटयले इन्क्लुडिंग आमची महिलांक फोटी मारल्यो. सो हाचेर जेन्ना बिलां मांडली ते म्हणपाक लागले तिनूय बिलां बराबरीत आमकां जाय. वन वॉज कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आनी दुसरी सिंपल बिल साधारण बिल. ती जनरली एज पर प्रॅक्टीस एंड प्रेसिडेंस ती बिलां बराबरी हाडनात कॉन्स्टिट्युशन. इवन आमचो एडवोकेट कार्लोस विल एग्री की ही कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आनी अदर सिंपल बिल ही मांडनात आनी सेक्रेटरी जनरल तो सांगता ही हाडपाक जायना. सेक्रेटरी जनरल ऑफ द पार्लमेंट तोय सांगता बट ताचे कोण आयकना सरकार आयकना. भासाभास कमी जाली आनी जेन्ना भासाभास जाली दॅट debate, discussion, brainstorming was at the very highest level because हांगा आमच्या भारताचे फ्युचर वॉज बीइंग डिसायडेड. सो हातून भितर कितें डिबेट जाली आनी खंय सरकार रॉंग फुटार सापडलो ते तुमकां सांगता. हे बिल विमेन्स रिजर्वेशन नाशिल्लें ते फक्त विमेन्स रिजर्वेशन म्हणटात. मेन आमचो हेतू आशिल्लो डिलिमिटेशन. तर डिलिमिटेशन करपाक तांणी सांगले ज्यो 543 पळय सीट्स आसा इंडियेक लोकसभा त्यो 850 सीट करूंक सोदता म्हणून 850 सीट आनी ताका डिलिमिटेशन कमिशन आसतले
आणि जेन्ना डिबेटान गेले तेन्ना आम्ही तांकां सांगले, याद केली, हे डिलिमिटेशन जेन्ना पयली इंडिपेंडन्स, इंडियेचे इंडिपेंडन्स जावन जेन्ना डिलिमिटेशनाचो विशय आयलो, एक फावट जाले, दुसरे फावट 1971 जेन्ना सेन्सस जालो तेन्ना त्या सेन्ससान कळून आयले की सडनली देर इज अ पॉप्युलेशन एक्सप्लोजन. इंडियेचे पॉप्युलेशन पळय आसा हाता भायर वता, अनकंट्रोल्ड इट इज एक्सप्लोडिंग. आणि अशें तर केले जाल्यार इंडिया विल बी इन डीप ट्रबल. सो तेन्ना सेन्ससाचो डेटा पुरो स्टडी केलो आणि तेन्नाची प्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधी आणि तिच्या सरकारान एक डिसिजन घेतले. सगळ्या स्टेटाच्या सरकारान तांकां इन्फॉर्म केले की आता आम्ही फॅमिली प्लॅनिंग करपाक जाय, आमचे पॉप्युलेशन कंट्रोल करपाक जाय, आमकां प्रॉब्लेम जातले. प्लस हेल्थ केअर, प्लस एज्युकेशन. सो हे 3 मुद्द्यांचेर फोकस घालो सरकारान. आणि तेन्ना सांगले सगळ्या राज्यांक, वी विल गिव यू इन्सेंटिव्ह. जे पळय कोण अचीव करता इन हेल्थ, इन एज्युकेशन अँड इन पॉप्युलेशन कंट्रोल, आम्ही तुमच्या स्टेटीक इन्सेंटिव्ह दितले. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हाऊ दॅट पर्टिक्युलर इन्सेंटिव्ह आणि हे डिलिमिटेशन बिल कशे कॉन्ट्रडिक्ट जाता पळय. सो तेन्ना ज्यो सावथाक स्टेट्स आशिल्ल्यो, केरला, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटका, इवन जेन्ना हांव रिसर्च करतालो म्हाका मेळ्ळें गोंयचोय पॉप्युलेशन वॉज फॉलिंग अंडर कंट्रोल, तशें सम पार्ट्स ऑफ महाराष्ट्र. सो हे पॉप्युलेशन कंट्रोल इन्सेंटिव्ह जे घेतले, फॅमिली प्लॅनिंग इन्सेंटिव्ह घेतले, प्लस एज्युकेशन अँड हेल्थ केअर, हे हांगा बरे इम्प्लिमेंट जाले, ताचो रिझल्ट बरो येवपाक लागलो. वेरएज नॉर्थ इंडिया पळय आसा, यूपी, बिहार, मध्य प्रदेश म्हणून सेंट्रल, ते सगळे हाता भायर गेले. पॉप्युलेशन वाडत रावले, कोण केअर करना. टू गिव्ह यू अ फॅक्ट, आयज पासून आमचे गोंयचे फर्टिलिटी रेट पळय आसा इज अबाउट 1.3. म्हणजे आमचे जी महिला आसा एव्हरेज 1.3 भुरगीं आसा तांकां इन गोवा, विच इज much lower than UK, America, France, Germany. So आम्ही गोंया पळय खंय पावले पळय ते फुडें आसा. यूपीचे खंय 2+, बिहाराचे ऑलमोस्ट 3. सो हातून एक कितें जालें, तेन्ना इंदिरा गांधीन सांगले की बाबा वी हॅव टू प्रोटेक्ट दीज स्टेट्स which have responded well. आणि अशें जावतकूच तिणें सांगले 25 वर्सां फुडें वी विल फ्रीज डिलिमिटेशनाचें करचें न्ही. ताजे उपरांत 2001 जेन्ना टायम आयलो परते बेस्ड ऑन सेन्सस डिलिमिटेशन, तेन्ना श्री अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री आशिल्लो, बीजेपी पार्टीचो प्रधानमंत्री आशिल्लो, ताका आमी स्टेट्समॅन म्हणटा. ताणे सेन्सस स्टडी केले आणि ताणे पळयलें की सदर्न स्टेट्स हॅव परफॉर्म्ड एक्सिडिंगली वेल आणि नॉर्थ स्टेट्स हॅव फेल्ड मिझरेबली. आणि जे इंदिरा गांधीन डिसिजन घेतले ते ताणे सेम डिसिजन घेतले की 2021 पासून सेन्सस जातलो तेन्ना पासून, म्हणजे फ्रॉम नेक्स्ट 25 वर्सां 2001 to 2026 तेन्ना पासून आम्ही फ्रीज करतले, डिलिमिटेशन करपाचें ना. नाजाल्यार कितें जातलें, सिंपल एक्झाम्पल, जे स्टेट्स बरे परफॉर्म केला इन एज्युकेशन, हेल्थ, फॅमिली प्लॅनिंग, पॉप्युलेशन कंट्रोल सगळे, तांचेर अन्याय जातलो. तांच्यो डिलिमिटेशनान तांच्यो सिटी लेस जातल्यो कित्याक तांचें पॉप्युलेशन लेस आसा. अरे सरकारान सांगलें तांकां तुमचें पॉप्युलेशन लेस धरा, सो त्या खातीर तुमी लेस सिटी दितले, तांचेर अन्याय करतले. आणि जे यूपी, बिहार आणि ते हाता भायर गेल्ले, आयकूंक ना सरकाराचे,
दे फेल्ड इन ऑल दीज पर्टिक्युलर थिंग्स. तांकां तुम्ही रिवॉर्ड करतले आनी सिटी दिवपाक. जे 80 सिटी आसा ते तांचे 140 जातल्यो. इट इज लायक सेईंग इश्कॉलान एक भुरगो बरो शिकलो, अभ्यास केलो, खूब मेहनत केली आनी ताका मागीर ताचे मार्क्स कट करता. सदर्न स्टेट्सांची कशी. आनी जो भुरगो क्लासीकूच येना, आयल्यार टिचरींची फकाणां करता, झगडी करता, फेल, ताका तुम्ही एक्स्ट्रा मार्क्स दितात. यूपीची स्टेट असली हे चीफ मिनिस्टरान सांगपाक जाय. सो दिस वॉज द आर्ग्युमेंट की हे तुमचे डिलिमिटेशन सारखे ना. सो सदर्न स्टेट्स टुगेदर टोटल तांचो पर्सेंटेज ऑफ लोकसभा जाता 24.7 आणि डिलिमिटेशन तांचे 20% जाता, डाऊन जाता. आणि अमित शाह थंयच्या स्पीचीन सांगता सबको 50% इन्क्रीज होगा आणि तांचे लेस जातले प्रोपोर्शनली. आणि यूपीचे बिहाराचे भयंकर इन्क्रीज जातले, राजस्थान बरे. सो दिस वॉज द लॉजिक. सो हे जेन्ना आमचे डिबेटान जाले, आम्ही तांकां सांगले की बाबा हे डिलिंक करपाक जाय. विमेन रिजर्वेशन आणि डिलिमिटेशन आर टू डिफरंट थिंग्स. विमेन रिजर्वेशन आसा ते पास केले, फुल आम्ही समर्थन दिल्लो. सप्टेंबर 2023 आता लागू करा. आम्ही चॅलेंज दिली. आमचो लिडर ऑफ ऑपोजिशन श्री राहुल गांधी तांकां चॅलेंज दिली. प्रधानमंत्री सांगले कल आप लागू करो, हम लोग समर्थन देते, ब्लैंक चेक. आमचो जनरल सेक्रेटरी ऑर्गेनाइजेशन श्री केसी वेणुगोपालन प्रधानमंत्री को उभा राहून सांगले, सर मैं ब्लैंक चेक दे रहा हूं पार्टी के तरफ से, लागू करो म्हणून पळालो. फाल्यां इम्प्लिमेंट आम्ही सपोर्ट करता. विमेन्स रिजर्वेशन 1/3 इम्प्लिमेंट कर. 5 साला पहिले बीजेपी एग्री जायना. हातून कळून आयले दे वर नॉट इंटरेस्टेड इन विमेन्स रिजर्वेशन बिल, दे वर इंटरेस्टेड इन डिलिमिटेशन. यूपीच्यो आणि बिहाराच्यो सिटी वाडोवपाक. दिस वॉज द चॅलेंज आम्ही दिलें एंड इट गोज ऑन रेकॉर्ड. इट गोज देपर पार्लमेंटान कोण उलयता ते रिकॉर्डर. ताणें सांगले एज लिडर ऑफ ऑपोजिशन होल्डिंग कॅबिनेट बर्थ, तो ऑन बिहाफ ऑफ द इंडिया ब्लॉक ताणें सांगले फाल्यां लागू कर. पण बीजेपी एग्री जायना. तांकां जाय डिलिमिटेशन. सो डिलिमिटेशन बिला फाटल्यान हे लिपुल्ले कशे विमेन रिजर्वेशन म्हणून तुम्ही डिलिमिटेशनाचो एजेंडा फॉरवर्ड करताले. सो दिस वॉज द एंटायर एजेंडा. आणि दुसरे म्हळ्यार जेन्ना सप्टेंबर 2023 जेन्ना हे बिल पास जाल्ले विमेन रिजर्वेशन, तेन्ना प्रधानमंत्रीन सांगुल्ले स्पीचीन इट इज अ सिव्हिलायझेशनल कमिटमेंट. इफ इट इज अ सिव्हिलायझेशन कमिटमेंट जाल्यार तुवें तेन्ना लागू कित्याक करूंक ना. आनी तेन्ना त्याच सेशनान श्री राहुल गांधी, दॅट टाइम ही वॉज द जनरल सेक्रेटरी, ताणें आनी आमची सीपीपी प्रेसिडेंट श्रीमती सोनिया गांधी तिणे स्पीचीन सांगुल्ले इम्प्लिमेंट इट फॉर 2024 इलेक्शन. आम्ही तुमकां फुल सपोर्ट दिता. बिल पास जाले तेन्ना प्रधानमंत्र्यांनी कितें सांगले, आमच्यान ते लागू करपाक जायना. वी हॅव टू डू सेन्सस ऑफ 2026. एक्चुअली इट वॉज 2021. सो 2021 तांणी करूंक पावूना कित्याक 2 रिजन दिले. वन इज कोविड आणि दुसरे ऑपरेशनल रिजन. ते ऑपरेशनल रिजन ते काय खबर ना, बट ऑपोजिशनान ऐकून घेतले. फायनली 2026 ताणें म्हळें जेन्ना 2026 सेन्सस जातले तेन्ना आमी विमेन रिजर्वेशन लागू करतले बेस्ड ऑन द सेन्सस ऑफ 2026. जाल्यार सडनली हे स्पेशल सेशन मागतात आणि सांगता वी विल डू दिस बेस्ड ऑन द सेन्सस ऑफ 2011. सडनली काय एक्सप्लेनेशन दिवप ना, काय ना. तर हातून गोवा प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन एसटी कम्युनिटी. तो प्रधानमंत्री विचारूंक शकता आणि आमचो डॉक्टर प्रमोद सावंताक विचारूंक शकता, आमचे एसटी बिल पास जाला मरे करू. इट बिकेम अ कायदो. जाल्यार तो 2027 कित्याक लागू करिना. दॅट इज ऑल्सो बेस्ड ऑन ओल्ड सेन्सस न्ही. पास जालें करा मरे. ते तुम्ही डिले करता फॉर 2026 सेन्सस.
आणि विमेन्स रिझर्वेशन 2011 म्हणटा म्हणजे तुमकां जाय तशें तुम्ही गुणायता. दॅट मीन्स यू आर नॉट इंटरेस्टेड इन द दिस थिंग ऑफ एसटी कम्युनिटी. हातून ते सापडटा पळय. दे कॉन्ट्रडिक्टिंग देमसेल्फ. सो आमच्या एसटी कम्युनिटीकूय कळटलें हे की ह्या सरकारान तांकां कशें फटयल्या पळय. नेक्स्ट सप्टेंबर 2023 हे बिल पास जाल्लें विमेन्स रिझर्वेशन. 16 तारखेर या फर्स्ट डे भासाभास जाली आणि आमचो लिडर ऑफ ऑपोजिशनान ताका आमचो जनरल सेक्रेटरी ऑर्गनायझेशन श्री के.सी. वेणुगोपालान तांकां विचारले तुम्ही 3 वर्सां पयलीं बिल पास केल्लें आमी सपोर्ट केल्लो तुम्ही नोटिफाय कित्याक करूंक ना. वॉट अ ग्रेव कितें म्हणटा ते एक स्टंबल जालो गव्हर्नमेंट. करेक्ट डॉक्टर. 2023 सप्टेंबरान विमेन रिझर्वेशन बिल वॉज पास आणि हांणी नोटिफाय करूंक ना अजून पासून. आमी 17 तारखेर जेन्ना आमी पार्लमेंटान आयले सकाळी सडनली आमकां मेळटा की 16 तारखेर रातचे नोटिफाय केला आनी म्हणजे पळय. So, on the 9th of April 16, 2026, the Nari Shakti Vandan Adhiniyam passed in 2023 was notified. 3 वर्षां. That means you were never interested in women's reservation. सापडले. सारखे सापडले. पार्लमेंटान. They did not know what to do. आणि 17 तारखेर जेन्ना वोटिंग जालें they lost. आणि काबार जाण आमी भायर आयल्या जाल्यार हे प्लेकार्ड घेवन सगळे आसा एगेन्स्ट ऑपोजिशन. दॅट मीन्स तुमकां सगळी खबर आशिल्ली. तुम्ही ऑलरेडी रातीक प्लेकार्डां घेवन आयिल्ले म्हणजे सगळे तुम्ही नाटक केल्ले. भायर प्रोटेस्ट करपाक प्लेकार्ड कशे पावले बॅनर कशे पावले. अरे 8:30 वोटिंग जालां. Result was there on the screen. आम्ही भायर येता म्हणे प्लेकार्ड आणि बॅनर रेडी. दॅट मीन्स यू न्यू दॅट यू आर लुजिंग. दॅट मीन्स यू हॅड ब्रॉट दिस बिल ओनली तमाशा करपाक बायलांक फटोवपाक. अजूनय आम्ही चॅलेंज करता ऑन बिहाफ ऑफ द काँग्रेस पार्टी अँड ऑल ऑपोजिशन. इफ यू रियली मीन द वेल बिईंग ऑफ द विमेन इन इंडिया इम्प्लिमेंट कर 2023 चे 30% स्ट्रेट अवे डिक्लेअर कर. कित्याक करिना तुम्ही. दॅट मीन्स दिस स्पेशल सेशन वॉज नॉट फॉर विमेन्स रिझर्वेशन. ते पास झाले. इट वॉज ओनली फॉर डिलिमिटेशन बिकॉज 2029 indications are they are getting wiped off. BJP they have failed. Inflation, law and order. शेत कामतीचे म्हणले ताणी डबल इन्कम करतले. कावार काय ना. जवानांक म्हणले रिस्पेक्ट दितले काय ना. सिंदूर ऑपरेशन पळय सगळे भायर येता. वेन यू कुड हॅव फिनिश्ड पाकिस्तान तुम्ही विड्रॉ करता. कित्याक एफस्टीन फायलान नाव आसा म्हणून भिता. कोण डिक्टेट करता प्रधानमंत्री. कोणाच्या प्रेशरार आसा तो. इफ यू आर सो मच वरीड अबाउट और इफ यू आर सो मच अबाउट द वेल बिईंग ऑफ विमेन जाल्यार मणिपुराच्या बायलांक तुम्ही काय उलोवंक ना. प्रधानमंत्री जाबूत काडूंक ना. उन्नाव जेन्ना रेप जाली कांयच उलोवंक ना. हाथरस कांयच उलोवंक ना. जेन्ना दिल्ली ऑलिंपिक विमेन रेसलर्स प्रोटेस्टाचेर आशिल्ली तो ब्रिज मोहन काय कोणतो वॉज इन्वॉल्ड इन मॉलेस्टेशन रेप तेन्ना तुम्ही वचोंक ना. यू आर सेंड पुलीस आनी तांकां लिफ्ट केल्ली थंयसरली. तेन्ना तुमकां दिसूंक ना बायलाचे वेल बिईंग. हे सगळे दिशाभूल म्हणटा पळय ते करपाक केल्ले डिलिमिटेशन. आनी त्या खातीर जेन्ना हे बिल 131st अमेंडमेंट बिल जेन्ना आमी डिफीट केलें आमी बसले आनी ते सांगले दुसरी 2 बिलां हाडा. नाका म्हणपाक लागले आमकां. सापडले. दॅट मीन्स दे न्यू दॅट आमकां आशिल्लें डिलिमिटेशन ते आमी आतां हाडून कितें फायदो.
So this is how they were exposed. हे पळय सगळे प्रेस कॉन्फरन्स चीफ मिनिस्टर घेता न्हय सगळे आयज आमी तुमकां फुल सांगला कशे फोटी मारतालो पळय तो. दुसरे I will end up because Advocate Carlos has to also give his views. हांगा delimitation bill पळय कशे केल्ले पळय ते. Delimitation bill, the delimitation committee was supposed to be headed by a retired Supreme Court judge. तातूंत who would appoint government? Chief Justice of India ताका कांयच येना. आनी ताका असिस्ट करपाक 5 members of parliament and 5 MLAs from a state were supposed to assist the chairman of the delimitation committee. Atun, very interesting. They are known as associate members. They are 5 MP and 5 MLA. They are known as associated members of the delimitation committee. Anga bill an बरयल्लें आसा. None of the associated members shall have a right to vote or to sign any decision of the commission. म्हणजे तांकां बाबडे कशे वचन बसयल्या. You cannot sign, you cannot talk, तोंड बंद करून बस. It is there in the bill. This is the bill. That means for name sake, म्हाका पळय कितें जाय UP 140 सीट तुम्ही ओग्गी साइन मारतले. Secondly, it says whatever the decision of the delimitation committee cannot be challenged in any court. म्हणजे अमित शाह आपणाक जाय तशे gerrymandering म्हणटा ते जाणा manipulation of the boundaries, political boundary, new constituency करतले. You cannot challenge. One part of constituency हांगा maybe हांगा बीजेपीचो स्ट्रॉंग होल्डार हो एक थंयसरलो एक वोट थंयसरले 5 विलेजेस पयस पळय तांकां एक कॉन्स्टिट्युएन्सी. You cannot challenge. So this was सगळे पळय स्पेशल सेशन was done. ते सांपडले, एक्सपोज झाले आणि हे सांगून I think so you will be having now fair knowledge की पार्लमेंटान कितें जाल्ले पळय ते आनी कोणाक बिलां बी जाय I can give both these bills for reference as proof. And I request senior advocate Carlos to give his expert views on this. हिटलरा टायमार एक मिनिस्टर ऑफ प्रोपागंडा म्हण आशिल्लो गॅबल्स म्हणून आनी तेचे कला आशिल्ले स्पेशलायझेशन आशिल्लें कितकोन एक फोट मारपाक आनी फोट रिपीट करपाक ओ कितकोन पॅकेजिंग करपाक ती फोट आनी कितकोन भायर काडपाक ही कला बीजेपीची कला आनी रायट फ्रॉम प्रायम मिनिस्टर right up to our chief minister of Goa, Dr. Pramod Sawant, हे फोटो मारपाक स्टार्ट केले. पहिले कोताले आता half truth is more dangerous than a full lie. And this is half truth which is being told to people आणि लोकांक फोटो दाखयतात. कॅप्टनान सांगले ते प्रमाणे हे बिल हाडले तेन्ना एक नॉर्मली तू जाणा ऑफ कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट इटाक 2/3 मेजॉरिटी आसपाक जाय हाऊसान पास करपाक. 2/3 मेजॉरिटी ना जाल्यार बिल पास जायना. आनी कॅप्टनान सांगला एज अ मेंबर ऑफ पार्लिमेंट सेशन काबार जाली आनी ते गेल्ले आनी सडनली तांकां परत आपले. नॉर्मली असले इम्पॉर्टंट बिल आसात तेन्ना देर इज समथिंग नोन एज फ्लोर मॅनेजमेंट which even the ruling party will do to see the support which they can get. एंगा फ्लोर मॅनेजमेंट काय नाशिल्ली. सडनली नेक्स्ट सेशन आपयले थोडे दिसान कापा ई सेशन कापा जाती बजेट सेशन कापा जाती रोकडे आदी आपयली. कित्याक आपयली पयले चिंतू इलेक्शन शेड्यूल अनाउन्स जालो. इलेक्शन प्रोसेस इज अंडर वे. इलेक्शन कोड इज अंडर वे. एंगा म्हाका दिसता कळ्ळें म्हूण भितरल्यान बायलो तेचेर अगेन्स्ट आसात म्हणून. आता बायलांक कितको फुलोवपाक आनी सांगपाक तुमकां नारी शक्ती म्हणटात तुमकां पावर दितात म्हूण सांगपाक तांकां रिजर्वेशन दितात. आनी रिजर्वेशनाच्या नांवान हे डिलिमिटेशन
आणि इन्क्रीज इन नंबर ऑफ सीट्स करूं सोदताले आता तेंचे फेल जालो पण आनीक एक हांव सांगूंक सोदतां हो बिल कॅप्टनान सांगले ते प्रमाणे इवन पब्लिश जालो गझेटाचो 28 सेप्टेंबर 2023 आणि हो ऑफिशियल गझेट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया दिस कॉल्ड द गझेट ऑफ इंडिया ते दाखयता that the following act of parliament received the assent of the president of India on 28 September 2023 and it published on 28 September 2023 and it had the 33% reservation बायलेन दिल्ली म्हणले 2023 सन हो कायदो पार्लिमेंटान पास केलो तेन्ना प्रधानमंत्रीन स्टेटमेंट केल्लो दूरदर्शनाचे जे आहा वेबसायटीचे आहा एंड सो थँक यू म्हणला सगळ्यांक and he said that a positive discussion took place prime minister took place over the women's assembly. A total of 132 members of both houses of parliament took part in the discussion. He thanked all the members for their support. Congress pakshan pasun support kello. The prime minister said that this bill will lead to a new confidence in the people of the country and it also shows the positive thinking of all political parties which will give a new energy to women's empowerment. आणि देखून आणि त्यांना जे.पी. नड्डा म्हणून आशिल्लो बीजेपीचो लीडर त्यान म्हणला नारी शक्ती वंदन अभियान which was passed in the Lok Sabha yesterday. आता हे त्यांचे स्टेटमेंट आणि प्रेस कॉन्फरन्सचे 2023 आता सांगपाक की 2026 काँग्रेस पक्षान ऑपोजिशन पक्षाने डिफीट केले ते कित्याचे उलयना आणि कॅप्टनान सांगला की केसी वेणुगोपालान इशू रेज केल्लो की 2023 हे पास झालं तेन्ना तुम्ही आज पासून नोटिफाय कित्याक केलें ना ते रोखडे एक गझेट नोटिफिकेशन काढलो 16 तारखेर हाऊस समन जातरी सेशन डिबेट स्टार्ट जातरी और 16 तारखेर स्टार्ट नोटिफाय केलो सांगपाक ती 2023 बिल will come into effect on 16 April 2026. तुका 3 वर्स लागले तू बायलेची इतले चिंता जाल्या नारी शक्ती म्हणटात तू आणि सगळे उतरां यूज करता आणि तूच डिले करता कित्याक तुका बरें क्वेश्चन आशिल्लो बायलेक कितें हेल्प करपाक आनीक एक तेन्ना बिल पास जालो तेन्ना प्रायम मिनिस्टर मोदी थँक्स MPs declares passage of women's reservation bill in Lok Sabha as a golden moment हे म्हणलें आणि तेन्ना 454 members voting in favor and 2 were against in that time 2023 and Congress party along with all other political parties supported this bill. That is why तो बिला 2/3 majority मेळ्ळो चिंतो 2/3 majority म्हणटा हे बिला मेळ्ळो ना कित्याक हे बिला फाटल्यान कॅप्टनान दाखयल्या प्रमाणे हांव तुमकां सर्क्युलेट करता द बिल पयलीं दाखयता की हे एडजस्ट करता परत 33% दिवपाक सोदता आणि सेकंड हे ऑल्टरेशन ऑफ सीट्स विथ डिलिमिटेशन इन्क्रीज नंबर ऑफ सीट्स पण एक इम्पॉर्टंट गोष्ट तुमकां सांगपाचें की बायलेचे रिजर्वेशन इज गोइंग बॅक टू 2011 मातशें हे याद दवर ऑन दॅट सेन्सस इट इज गोइंग बॅक आणि तू आता 850 सीट्स वाडवली जाल्यार म्हणल्यार तू कोण दादले भायर पडपाचे तांकां कॉमेंट करपा आनी मागीर भायले तांगे भायले आनी चलयांक नात्याक काडपाचे फॅमिली राज करपाचो हे स्टेटमेंट ऑब्जेक्ट एंड रिझन फाटल्यान आहा तो बिलाचो हांव हे मातशे 2 पॅराग्राफ वाचता हिंगा म्हणला meanwhile the constitution 106 amendment act 2023 popularly known as Nari Shakti Vandan Adhiniyam amended article 239AA and inserted article 330A 332A and 334A in the constitution to provide for reservation of nearly 1/3 of seats for women in the house of the people and the national assemblies including women belonging to the scheduled caste and scheduled tribes with the objective of achieving greater participation of women in the house
of the people, the Legislative Assembly of a state, and the Legislative Assembly of the National Capital Territory of Delhi. The said provisions contemplate that such reservation shall become operative after the first delimitation is undertaken on the basis of the relevant census taken after the commencement of the said act. आता पळय ह्या बिलान तुम्ही एक्सेप्ट करतात की तो बिल आशिल्लो तो बिल पास जालो 2020. आता गेम हिंगा second paragraph. The next census and consequential delimitation exercise will thereafter take considerable time and thus delay the effective and dedicated participation of women in our democratic polity. Hence, the objective of the proposed bill is to operationalize one-third reservation for women, including women belonging to the scheduled castes and scheduled tribes, in the House of People and the Legislative Assembly of the state, National Capital Territory of Delhi, and the Union Territories through demilitarized exercise to be undertaken on the basis of population figures of the latest published census. Thus, the implementation of the reservation of seats for women is linked to the constitutional scheme of readjustment in the allotment of seats so and so by redrawing the boundaries. The proposed bill would take. So this is what they wanted to show. So now if you look at this, they want to show that we are going to go on this 2011 census for women. Now making this, you are trying to make all these kind of reservations, you are also trying to make this seat adjustments. Backdoor was actually to give us seat adjustment. Increasing number of seats and also punishing these people who belong to the scheduled caste, scheduled tribe and OBCs, because you will relate all this back to 2011. So this is the basic thing which happened and they could not get the number. आता ही पॉलिटिकल गेम सरकाराची बीजेपीची तुका खबर आसा की तुका 2/3 मेजॉरिटी गरज म्हणून तू वयता तो एक घेरा वयता तुका मिशनरी ना तुका ज्ञान ना काय ना तू वयता थिंगा लोकांक फोटोवपाक आमी गेले म्हणून आनी मागीर सांगपाक चुकोन जिखले जाल्यार आमी जिखले आता पेडे जाले म्हणून ब्लेम कोणा करपाक त्यांचो ब्लेम न्ही ब्लेम ऑपोजिशना करपाक म्हणलो दे वॉन्ट टू हॅव अ विन विन सिच्युएशन दे फेल दे ब्लेम अस दे विन दे ब्लेम देम दे टेक द क्रेडिट सिंपल दिस इज पॉलिटिक्स आणि आता रोडटात प्रेस कॉन्फरन्स घेवन एसले वस्तू चेपोवन लोकांक सांगनासतना की हे बिल एक्चुअली पास जाल्ले म्हणून आणि बायलेक ते जस्टिस मेळपाक तुम्ही डिले केले 16 तारखेर एप्रिलाचे नोटिफाय केली तो 2023 कायदो आणि आता तो पेडे जाले देखून तुमकां लॉस जाले देखून आता तुम्ही सगळे वयता आणि सांगता काँग्रेस पक्ष वायट आहा विरोध आहा बैलेचेर काँग्रेस पक्षाने केला हांव रिपीट करना आमची काँग्रेस पक्षाने कितें केला बायले पासत आनी बायले पासत बायले कितले बायले प्रायम मिनिस्टर चीफ मिनिस्टर सगळे आनी मिनिस्टर जाले ते हांव म्हणना परत पण हांव एक सांगू सोदता एक प्रायम मिनिस्टर आहा तेन्ना when he addresses the nation as a prime minister election rally was आणि कितें म्हणतो but when you address the nation as a prime minister you have a certain sanctity in the office and when you speak as a prime minister you don't attack political parties as a prime minister. This press conference of the prime minister was one point agenda to try to strike at the opposition at their own failure, at their own failed game plan. And this they tried to put up. Sokल्या महिला घेऊन महिला even could not answer your questions. तुम्ही इंचाले त्यांना लॉस झाली आणि उठले आणि गेले पळून गेले शेमफुल. आणि आता मुख्यमंत्री येतात ते आता फोटो फुडें व्हरपाक as a chief minister I can understand he asks his party people, party representative, party president to say things. But when you are a chief minister of a state, I expect something more responsible to be spoken and not speak like this as if like you are a party man. Because you remember that you represent the interests of the entire state. You may be also a political functionary of a party, but you are a chief minister of a state.
and you should tell the truth. Or don't come into that press conference. Text जाय ते मुंडी तू येनाका. So तोय फोडतिलो जाता. This is lies which is being told even by the Chief Minister of Goa, which is condemnable, and we don't agree with this. And this is only the art and the strategy of the BJP to fool the woman, to fool people, and try to take credit now, sympathy for having lost a game which they could never win. Any questions? काल तुमका अँटी नॅशनल म्हणलं, काँग्रेस पार्टीक अँटी नॅशनल पार्टी म्हणलं, जावं तुम्ही भिता म्हणून सांगला हे बिल जर आयले जाल्यार तुमका भंय आशिल्लो म्हणून सांगला. सो हाचेर कितें म्हणटात तुम्ही? पळय, आता आमचे खासदार आणि आमचे ॲडव्होकेट कार्लोस फरेरान ह्या सरकाराची फटींगपणां तुमच्या मुखार दवरल्या. आता देशाचो प्रधानमंत्री तांणी सांगतशें की एक सेंटिटी आसता. तूं थंय वेस्ट बेंगॉलाक वचून ताणें पळय जें भाशण दिलां, अंडरस्टँडेबल की तूं पॉलिटिकल भाशण दिवपाक थंय गेला. पूण जेन्ना तूं देशाचो प्रधानमंत्री म्हणून जेन्ना उलयता आनी तूं एका पॉलिटिकल पार्टेकूच टार्गेट करता, आज मेरेन ह्या देशान असलो प्रधानमंत्रीच पळोवना. गोंय राज्याचो मुख्यमंत्री ताचो पपेट जाला. कालच्या प्रेस कॉन्फरन्सान ही दामू नायकान म्हणलें की काँग्रेस पार्टी इज एंटी नॅशनल. आता दामू नायकान म्हाका दिसता पयलीं कॅप्टनान सांगतशें की मुख्यमंत्र्यान हे स्टेटमेंट करच्या पयलीं तें बिल वाचपा जाय आशिल्लें. हे पोपट जाल्या, दिल्लीचे पोपट जाल्या हो मुख्यमंत्री आनी दामू नायक. दामू नायकान पयलीं आपल्या अध्यक्षाक, राष्ट्रीय अध्यक्षाक विचारपाक जाय की भारतीय जनता पार्टीच्या पार्लमेंटरी बोर्डान एकूच महिला आसा आउट ऑफ 11 मेंबर्स, विच इज 9%. सो पयलीं तुम्ही तुमच्या पार्लमेंटरी बोर्डाक 33% दिया मरे वुमन रिझर्वेशन. दुसरे, भारतीय जनता पार्टीच्या सेंट्रल इलेक्शन कमिशन जे आसा तातून 2 महिला आसा आउट ऑफ 15, विच इज 13%. पयलीं तुम्ही तुमचे घर पळयात, पयलीं तुमचे घर सांबाळात. बीजेपीक जाला कितें की संवय जाल्या. कितें जालें की काळापणी काँग्रेसीचेर घालप. तेय बरें तांणी नेहरूक ब्लेम करूना म्हणून. कालच्या पयरच्या प्रधानमंत्रीच्या प्रेस कॉन्फरन्सान तांकां संवय जाल्या. कितें जालें की नेहरू की गलती की वजह से आज महिला को आरक्षण नहीं मिल रहा है. गोंय राज्याचो मुख्यमंत्री आमी एव्हरी टाइम पळयत आसात की तो फक्त गोंयच्या जनतेक दिशाभूल करता. खरे एंटी नॅशनल जर कोण जाल्यार हे भारतीय जनता पार्टीचे सरकार आणि ताचे मंत्री. काल जेन्ना आमी वास्को एक इन्सिडंट पळयलो, एका स्टेजीचेर थंय जेन्ना एक मनीस येता आणि गोंयचे सोशल फॅब्रिक डिस्टर्ब करपाचो प्रयत्न करता, तो एंटी नॅशनल न्ही. त्या स्टेजीचेर प्रमोद सावंताचो मंत्री बसता, प्रमोद सावंताचे आमदारय बसता. ते स्टेटमेंट एंटी नॅशनल न्ही. सिद्धी नायकाचे कितें जालें हे मुख्यमंत्र्यान सांगचें. आज गोंय राज्यान ड्रग्स खंयच्यान येता. कुडचडीची केस सोहम नायक हाजेर मुख्यमंत्र्यान उलोवचें. गोंयच्या जनतेक दिशाभूल करून काँग्रेसीक एंटी नॅशनल म्हणप न्ही. कित्याक खरें जर तर कोणी एंटी नॅशनल जाल्यार म्हाका दिसता ही भारतीय जनता पार्टी. कित्याक तांकां वुमन रिझर्वेशन दिवपाचेच ना. दिवपाचे जर आशिल्ले जाल्यार 2023चे बिल ते इम्प्लिमेंट करता आशिल्ले. व्हेरी सिंपल. स्पेशल पार्लमेंट सेशन जेन्ना मागून रातचे तांकां ह्यो जाता की अरे बाबा आता ते इम्प्लिमेंटेशनाक घालया, विच शोज अँड एक्सपोजीस द हिपोक्रेसी ऑफ भारतीय जनता पार्टी. And we condemn that statement of the chief minister and the BJP president. ते म्हणतात काँग्रेसीन 23 नाटकां केल्ली म्हणतात. ती नाटकां आता भायर येयल्या. अरे बिल कोणे इंट्रोड्यूस केल्ले? भारतीय जनता पार्टीन केल्ले, काँग्रेसीन करू ना. काँग्रेसीन समर्थन दिल्ले. आमचो खासदारच न्ही आशिल्लो, समर्थन दिल्ले ओपनली. कित्याक इम्प्लिमेंट करू ना? 3 वर्सां लागली. कित्याक तुम्ही इम्प्लिमेंट करू ना हे मुख्यमंत्र्याक विचार. आणि मुख्यमंत्र्याक सांग की बिल तुझ्या हातीन ना, एक कॉपी व्हरून ताका दी आणि ते वाच म्हणून सांग. अनेक एक ऍड करू शकता. काँग्रेस आमचे पक्षाचे आमदार आणि पार्टी वर्कर कोणा काँग्रेस पक्षाचे आम्ही अंतत्वादी जाल्यार
तुम्ही आमचे काँग्रेस पक्षाचे मेंबर कित्याक चोरून वतात आणि बीजेपी पक्षान घेतात मंत्री करतात आणि बसयतात थिंगा ते आन्सर दी न्ही तेका ओडोवपाचो पयलीं जेलीन न्ही एक इम्पॉर्टंट तुमकां आनी एक सांगता मे बी आमचे मिस आउट जाले 2026 सेन्ससाक कित्याक बीजेपी रावना कित्याक आमचो लिडर ऑफ ऑपोजिशन श्री राहुल गांधीन एक कंटिन्युअस डिमांड घाल्लो आसा कास्ट सेन्सस म्हणून आनी ते करूंक सोदिना आनी हो कास्ट सेन्सस तेलंगणान केलो there were 52 columns 52 criteria कोण belongs to which criteria this economically or whatever advantage disadvantage सगळे आयले बिहाराक केले जाल्यार तुम्ही कित्याक करिना ते तर करीत they will come to know the real strength and numbers of the OBC community आणि OBC communityचो तो नंबर आयलो जाल्यार बीजेपी गेले तांकां मागीर तांकां सिटी दिवच्यो पडटल्यो ते OBC community they want to keep in the dark. This is the real reason they don't want to wait for 2026 census. कॅप्टन आणि दुसरे एंटी नॅशनलाचे रामू नायकाक विचार की ताणे दोनूच स्वातंत्र्य सैनिक सांगचे ज्यांनी देशाच्या आझादीच्या लढ्यात भाग घेतलो मर्सी पिटिशनाक कोण बरयताले हे दामू नायकाक विचार तो आमकां एंटी नॅशनल म्हणटा हे RSS संघटनान या देशाचो नॅशनल फ्लॅग खंयच्या वर्सा एडॉप्ट केलो हे दामू नायकाक विचार मागीर तुका कळटलें की कोण एंटी नॅशनल तो या देशाक स्वातंत्र्य मेळपा लागून ज्या चळवळींतल्यान आयिल्ल्या पक्षाक जर तर हो एंटी नॅशनल म्हणटा जाल्यार हे एंटी नॅशनल आणि ह्या देशाचो फ्लॅग सुद्धा एडॉप्ट करून आशिल्लो Captain, I have a question for you. Since the bill is notified on 16th April, do you demand that it should be implemented? We told openly. We told that last day असा 18 तारखेला implement कर आम्ही सपोर्ट करता. Same bill. After that also, Mrs. Priyanka Gandhi Vadra तिने प्रेस कॉन्फरन्स घेतले 18 तारखेर आम्ही भायर आयले. She took a press conference and on behalf of Congress party as well as the whole India bloc तिने एक प्रपोजल दवरलो बीजेपी मुखार चल एक दिसाचे सेशन आपय तुम्ही सेशन आपयता तशें एक दिसाचे सेशन आपय आणि इम्प्लिमेंट करूया 33% रिझर्वेशन इम्प्लिमेंट करूया तुमका पहिले सांगून येताय हातून कितें आसा तांकां 543 इतले कोणाक सीट दिल्ली नाका आमच्यो सिटी दिवचे न्ही आमी 300 हाडया तातूंतले तुम्ही दिया आमी आमचे दिवचे न्ही कोण आय एम टेलिंग यू एज मेंबर ऑफ पार्लियामेंट ऑफ साउथ गोवा फाल्यां it is decided South Goa parliamentary seat has to go to Mahila. It has to go. Why will support? It has to go. This is the commitment to the reservation. So Tanka naka. So it has to be within existing 543. We are saying pass sale nahi. So the ball is in now. BJP's court. BJP government. Thank you. कालची जी घटना झाली